ओवी आमची झोपेतून उठली. रस्ता बघा काय मस्त रस्ता झालेला आहे आतापर्यंत. पुढे जसे जसे पुढे पुढे जाल तुम्हाला लाल माती दिसायला लागते आणि माझ्या गाडीचे टायर बघा. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सॉंग पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असालच मजेत, कारण आता आल्या सुट्ट्यांचा सीझन आणि बहुतेक लोक या सीझनमध्ये आपल्या गावी जातात कारण शाळांना सुट्ट्या पडलेल्या असतात. तसंच मीही खूप खुश आहे कारण मी आज ऑलमोस्ट जवळजवळ किती 3 वर्षांनी मी माझ्या गावी जाणार आहे. 5 दिवसाची सुट्टी कशी करून मिळालेली आहे, खूप मजा वाटते आणि तुम्हालाही माझं गाव दाखवायची उत्सुकता माझी खूप वाढलेली आहे की एवढे दिवस मी अलिबागमध्ये काढले, पण आता मला माझं गाव दाखवायचं आहे. माझं गाव कणकोली आहे आणि कणकोलीत माझं खुद्द गाव दारिस्ते आहे. तर ते सगळं मी दाखवणार आहे, पण त्याआधी एवढ्या एक्साइटेड आहे की आता खूप तयारी चालू आहे. आपली गाडी पण आता तयार आहे. मी जाणार आहे गाडीने. 9 तासाचा प्रवास आहे, मजा येणार आहे. रस्त्यात सगळं ही जी टूर असणार अलिबाग टू कणकोली खूप धमाल येणार आहे. सगळं एन्जॉयमेंट रस्त्यात मला काय काय दाखवतं आहे ते सगळं दाखवणार आहे आणि मग तिथे पोहोचल्यावर तर पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला दिसेलच. तर चला आता आपण आधी पटपट तयारी करूया. तुम्ही बघू शकता मी किती उत्साही आहे, काय बोलू समजत नाही, पण चला आता आपल्याला तयारी करायची कारण मी उद्या सकाळी पहाटे निघणार आहे 4 वाजता. आता वाजलेले आहेत 6. तर म्हणजे मी रात्री ऑफिस चालू आहे माझं, तो थोड्या वेळाचं ऑफिस चालू आहे, मग ऑफिस नंतर मी निघणार आहे 4 वाजता सकाळी पहाटे. तर चला आपली आता तयारी आपण करून घेऊया गावी जायची. तर ही बघा आपली गाडी ही मी तयार केलेली आहे आज. हिला मस्त धुवून हिचं CNG पेट्रोल दोन्ही फुल करून आणलेले आहेत. हवा ही चेक केलेली आहे म्हणजे त्याची जी ॲक्च्युअल PSI पाहिजे समर सीझनच्या हिशोबाने, गरमीच्या सीझनच्या हिशोबाने मी भरलेले आहेत कारण आता यावेळी खूपच गरमी आहे. तर काय हालत होणार आहे सांगता येणार नाही, पण तरीही मजा येणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला ही सांगेन, जर तुम्ही अशा लॉंग जर्नीला जात असाल तर नक्की आपली गाडी पहिले चेक करून घ्या. तिचे फ्लुइड सगळे बरोबर आहेत की नाही, तिचे हवाचे प्रेशर, लाईट्स. मी आता लाईट्स थोड्याच वेळात अंधार झाल्यावर चेक करणार आहे की आपल्या लाईट्स कशा चालतात आहे, कारण उद्या सकाळी पहाटे निघायचं म्हणून तेही चेक केलेलं बरं असतं. तर चला आता आपण बघूया घरी काय काय तयारी चालू आहे. मित्रांनो, या आपल्या बॅगा आहेत, त्या एवढ्याशाच नाहीत, अजून भरपूर बॅगा येणार आहेत. आणि इकडे ओवी बसली आहे, मॅगी खाते. ओवी, आपण कुठे चाललो आहे? आपण गावी चाललोय. आपल्या गावाचं नाव काय पण? दारिस्ता. अरे वा, ओवी पण खूप एक्सायटेड आहे. गाडी इथेच आणून लावलेली आहे मी. आता हे सामान थोड्याच वेळात गाडीत जाणार आणि मग गाडीत भरल्यावर बघा तुम्हाला किती सामान दिसेल. तर मित्रांनो, आपण आता आपल्या गाडीचे लाईट्स चेक करतोय आणि इंडिकेटर दोन्ही नीट चालतात आहे. आत्ता फ्रंट हेडलाईट बघूया, साईडचे पण इंडिकेटर नीट चालतात आहे आणि ही फ्रंट हेडलाईट आहे, फॉग लॅम्प दोन्ही नीट चालतात आहेत. ओके, सो आपली गाडी ओके. चला आता भरायला घेऊया आपलं सामान. बघा मित्रांनो, सामान भरून झालेलं आहे. नाही म्हणता बघा, जवळजवळ 15 ते 20 बॅग आहेत. चला तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 3:45 आणि दिवा पण लागलेला आहे. आम्ही आंघोळी करून घेतले, तर पाया पडूया आणि आपली सुखरूप जर्नी चालू करूयात थोड्याच वेळात. जी झोपेतून उठली. अबू गाडीत झोपा. तर मित्रांनो, ही झालेली आहे गाडी स्टार्ट आणि आता आमची होणार आहे जर्नी सुरू. ओय बोल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. खाना बिनाजे सोय. चला तर मित्रांनो, आम्ही आता पहिला हॉल्ट घेतलेला आहे रोह्याला आणि हे तुम्ही बघू शकता समोर इकडे रोह्याचं CNG पंप आहे, तिकडे आम्ही थांबलेलो आहे. लकीली 2 गाड्या आल्या आहेत CNGच्या, त्यामुळे लाईन तर आहे पण पटपट होईल असं वाटतं. चला आता पटकन CNG भरून घेऊया आणि लागूया पुढच्या जर्नीला. फायनली आपला नंबर आलेला आहे आणि CNG बघा किती रुपये लिटर झाले. किती रुपये? 72 रुपये चालू आहे आता सध्या.
आणि सकाळचे 5:30 वाजलेत आणि लाईन बघा रोह्याला. तर आपण रोह्याला CNG भरून लागलेलो आहे NH66 हायवे, म्हणजे आपला नेहमीचा मुंबई गोवा हायवे. मस्तच आहे रस्ता. आणि आता वाजलेले आहेत 6. तर आता थोडा उघडायला लागलेलं आहे. 9 वाजेपर्यंत चिपळूण कदाचित टच करू, बघू आता. चला भेटू. आता सूर्यदेव थोड्याच वेळात येणार आहेत. त्यांचा प्रकोप आपल्याला लागले, त्याच्या आधी आपल्याला लवकरात लवकर जेवढा पल्ला गाठू शकतो तो गाठूया. तर मित्रांनो थोडं पाय मोकळे करायला थांबलोय. आता जवळजवळ वाजले आहेत 6:15 झालेत. 4ला निघालेलो, अजून 5 तासाचा रस्ता बाकी आहे आणि सूर्योदय येतातच आहे. आणि इकडे जरा गाडीला पण जरा आपल्या आराम दिलाय. रस्ता बघा काय मस्त रस्ता झालेला आहे आत्तापर्यंत. पुढेही रस्ता चांगला असेल. आहे खूप मजा आली गाडी चालवायला आणि लवकर लवकर कधी पोचायची घाई आहे. तर चला आता कुठेतरी चहा पियाला थांबूया मस्त. चला आता हे दोघं जागे आहेत. ओवीएमची डायराडूर आहे. रस्ता मस्त आहे ना बघा आतापर्यंत. कंप्लीट झाला का एकदम जबरदस्त मजा आहे ना. ओवी उठली वाटतं. ओवी अच्छा तू चला. आपण आता आहे कशेदी घाटात. मस्त असा हा घाट आहे, खूप मोठा घाट आहे. इकडे गाडी चालवायला मजा येते. तर मित्रांनो आपण आता येऊन पोचलेलो आहे खेडला. आणि हे खेडचं CNG पंप आहे. ॲक्च्युली मध्ये इंदापूरला पण एक CNG पंप लागतं. CNG पंप लागतं, सॉरी पोलादपूरला एक CNG पंप लागतं, अशोका CNG पंप म्हणजे. पण तिकडे प्रॉब्लेम झालेला की त्यांचा वॉल्व चालत नव्हता CNG पंपचा, त्यामुळे तो स्किप करून डायरेक्ट इकडे यावं लागलं. आणि इकडे आता भरणं भागच आहे मला, कारण ह्याच्यानंतर डायरेक्ट मला भेटणार आहे चिपळूण का पुढे कुठे मिळेल माहीत नाही. आता इथे भरणार आहे. इथे CNGचा रेट जसंच पल्ला वाढत चालला आहे, जसं जसं मी पुढे चाललो आहे CNGचे रेटही वाढत चालले. इकडे 83 रुपीज CNG आहे पर kg. काय करणार, भरावं लागेल. आणखीन एक गोष्ट जी मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार होतं ती म्हणजे लाल माती. तुम्ही कोकणात जसे जसे पुढे पुढे जाल तुम्हाला लाल माती दिसायला लागते. आणि माझ्या गाडीचे टायर बघा पूर्ण लाल मातीने माखलेले आहेत. थोड्या वेळाने गाडी पण पूर्ण लाल मातीने माखली जाणार आहे. आजूबाजूला बघा सगळं लाल, मजा येते. आम्ही आत्ताच गाडीत बसूनच नाश्ता केला आहे आणि प्रणिता प्लेट धुवून आली. प्लेट धुवायला मिळाली का नाही. चला CNG आता थोड्याच वेळात भरून इकडून निघणार. आणि आता मी हे शर्ट पण काढणार, खूप गरम व्हायला लागलं. चला आता वाजलेले आहेत 9:30 आणि हे बघा गरमी झाली आहे म्हणून मी आता शर्ट काढून बसलेलो आहे. आणि आमची ओवी उठलेली आहे. आणि आता अजून किती राहिलेत, 4.5 तास राहिलेले आहेत वाटतं कणकोलीला पोचायला. आमच्या कणकोलीच्या घरात कुठली कलमट बँक कॉलनी. 440 5 किलो CNG बसले आता इथे येऊन. चला तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलेलो आहे संगमेश्वरला. खूप भूक लागली आहे. आता वाजलेले आहेत 11 आणि इथून आता जवळजवळ 2.5 तासाचा रस्ता आहे. तर आता भूक लागली आहे म्हणून पहिले खाऊन देतोय. आणि इथे हे हॉटेल आहे, श्रद्धा हॉटेल लॉजिंग, मस्त आहे.
जरा पार्किंगला जागा मिळाली म्हणून इथेच थांबलो. तर इकडे थोडा नाश्ता करतो आणि मग पटकन शक्यतो 2 ते 3 वाजतीलच कणकवलीतल्या घरात पोहोचायला. आणि मग नंतर जाऊन जो ताणून देणार आहे मी. आणि सकाळचा उठलो आहे तर चला ते बघूया ते नाश्ता चांगला मिळतो की नाही. बसता तिथे ओई जे मागवशील मला पण मागव. ओके. कधी पण यांचंच पहिलं येतं आणि आम्ही तोंड बघत बसतो तुझ्या आईला. उई आपलं आलं नाही अजून. पाहू माझं आलं. तर मित्रांनो नाश्ता झालाय. पण मगाशी मी तुम्हाला एक सांगायला विसरलो. ॲक्च्युली मी सुरुवातीलाच सांगायला विसरलो. मी बघा निघायच्या वेळी अलिबाग टू कणकवली किती डिस्टन्स होतं आहे ते बघायसाठी ट्रिप लावली होती. ते ट्रिपचं ऑप्शन असतं तुमच्या गाडीमध्ये, ते मी लावलं होतं. आणि इकडे बघताय तुम्ही वर हे आत्तापर्यंत संगमेश्वरपर्यंत 235 किलोमीटर झालेले आहेत. आता कदाचित अजून 150 किलोमीटर असतील. बघूया. ॲक्च्युली मला गाडीचा ॲव्हरेज काढायचा होता त्यासाठी मी हे लावलेलं होतं. आता बघूया. चला बाय बाय श्रद्धा हॉटेल. मित्रांनो माझ्या राईट साईडला मस्त अशी नदी जाते. त्या नदीचं पाणी बघूनच वाटतं की गाडी तिकडेच घेऊन जाऊ. मस्त आंघोळ करायला. तर आम्ही आता येऊन पोचलो आहे लांजाला. लांजाला इकडे हा CNG पंप आहे जिकडे CNG मिळतं. ॲक्च्युली इकडे कुठेच ऑनलाईन असं जास्ती मला मिळालं नाही. बहुतेक इकडे गाड्याच येतात. त्यामुळे गाडी आली की इकडे गर्दी भरपूर होते. तुम्ही बघू शकता किती लाईन आहे बघा. तर बघूया आता इकडे मिळेल आपल्याला. आणि इथून 1.5 तासावरच कणकवली आहे. म्हणजे कणकवलीचा 1.5 तासाआधी लांजा हा स्टॉप आहे जिकडे तुम्हाला CNG मिळेल. आता इकडे रेट किती आहे ते मी बघितलं नाही. ते बघतो आणि तुम्हाला थोड्या वेळ सांगतो. चला. तर मित्रांनो एवढा वेळ थांबून फक्त 3.5 किलो CNG भरलं कारण प्रेशर नव्हता. गाडी निघून गेली तेवढ्यात. आता अर्धी टाकी आहे CNG. आता बघूया कणकवलीपर्यंत गाडी पोहोचते की नाही आपली ऑन CNG. पेट्रोल तर फुल आहे. पण आय होप आतापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो आता हायवे लागलाय मस्त जो जातो आपल्या कणकवलीकडे लांजाच्या. मस्त असा हा हायवे तयार झालाय. कणकवली इकडून 75 किलोमीटर दाखवत आहे. रस्ता बघा किती मस्त केलाय. बघा किती आवड उभे रस्ते. मला नाही वाटत आपल्या गणपती सीझन मध्ये हेही रस्ते नक्कीच भरतील. हा एक बरं जुना ब्रिज आणि तो तिकडे वर उतरतो नवीन ब्रिज हरीच. आणि मित्रांनो समोर दिसतोय लवकरच चालू होणारा टोल प्लाझा. जेव्हा हे रस्ते पूर्णपणे तयार होतील कमीत कमी 3 ते 4 टोल तर मला दिसलेच आहेत. हा कणकवली जवळचा टोल आहे. किती असेल काय माहिती. असं भाव लावलेले नाही. नंतर बघतो रे बाबा. चला
तर मित्रांनो आपल्या राईट साईडला तुम्ही बघू शकता कणकवलीचं फेमस नीलम कंट्री साईड हॉटेल. इथे मी आणि माझे भाऊ रोज 2 किलोमीटर चालत यायचो बँक कॉलनी पासून. आणि इकडे पेट्रोल पंप झालंय. पेट्रोल पंप पहिल्यापासूनच सीएनजी नाही सीएनजी नाही गेला होता पण बंद केला होता. तर मित्रांनो थोडं चेंज झालेलं आहे, भरपूर वर्षानंतर आलं. आणि हे इकडे बाजूला लेफ्ट हँड साईडला आमचं घोण्याचं दुकान, ते नंतर दाखवेन मी तुम्हाला. घर बांधतोय नवीन. आणि ही आमची हा जो रस्ता चाललाय हा चाललाय स्टेट बँक कॉलनीत. इथून राईड घेतला की आली आमची स्टेट बँक कॉलनी. वाव. नॉस्टॅल्जिकला मराठीत काय बोलतात प्रणिता? नॉस्टॅल्जिक हा दे आपले हा जुन्या आठवणी ताज्या झाल्यात माझ्या आता इकडे येऊन. आता वाव. त्याची जागी असेल त्याचीच असेल वाटतं. आणि इकडे राईट हँड साईडला आमचं घर आहे. ते मी तुम्हाला आता नाही दाखवणार आहे, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला. तिथेच दाबला. तर मित्रांनो आता मी फ्रेश होऊन चाललेलो आहे बाजारात. तुम्हाला घर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि त्या बेल आयकनला दाबायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला फ्युचर नोटिफिकेशन मिळणार, ज्यामुळे तुम्हाला कळेल की मी तो व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जी अलिबाग टू कणकवलीची जी जर्नी होती, मला तर मजा आली फुल ड्राईव्ह. आय होप तुम्हालाही मजा आली असेल. आणि जर मजा आली असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा. चला आता जातो, जरा घरचं सामान आणतो, पेट पूजा करूया आणि भेटूया उद्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.